सो गाईस, कशा आहात तुम्ही तर बराच असाल, मी पण बराच आहे. आज मी काढणार आहे ड्रॉइंग. कुठली ते मी तुम्हाला सांगतो. पहिले मी तुम्हाला एक स्टोरी सांगतो. मी आहे ना महाकालची एक ड्रॉइंग काढलेली. कुठे गेली ती बघा. मी एक महाकालची ड्रॉइंग काढलेली बघू शकतात. हा हीच काढलेली आणि ह्याचा मी व्हिडिओ पण टाकलेला, आउटलाईनचा व्हिडिओ, पण तो मी आता पोस्ट नाही केला कारण मला वाटलं मी ह्याला थोडं पेंटिंग म्हणजे काय तर ड्रॉइंग कलर करतो, तर मी करायचं गेलं तर ते पूर्ण फ्लॉप झालं. माझ्याकडे इतके सारे कलर स्केच पेन्स आणि एक मोठा हे असून पण मी की स्केच करू शकलो. मला ह्याचं वाईट वाटतंय म्हणून मी आता थोडं हे झालो. मग मी आठवण केलं की आज शनिवार, परवा नवरात्री आहे, म्हणून मी दुर्गा माताची ड्रॉइंग काढलेली आहे. बघू शकतात, ही वाली ड्रॉइंग आहे. ती आउटलाईन तर एकदम झालेली आहे, फक्त आता शेडिंग द्यायची बाकी आहे. हे बघा, ही वाली मी फोटो बघून केलेला आहे. मी ह्यावेळी ग्रीड मेथडने नाही, फ्री हँडनीच केलं, कारण की मला खूप कंटाळा आलेलो मला हे वाटलं होतं ना, म्हणून बाकी सगळे ड्रॉइंग तर मी ग्रीड मेथडनीच करतो, पण हे मी ग्रीड मेथडनी नाही केलं. बघू शकतात. आता जी ही वाली ड्रॉइंग आहे ना, आता जी हे केस आहेत ना आपले, म्हणजे देवमाताचे, ते केसाला आपण लगेच शेडिंग वगैरे आपली चारकोल पेन्सिलने एकदम डार्क वगैरे करून भेटूया लगेच. सो गाईज, हे बघू शकतात, मी झालेलं आहे, माझे हेअर्स झालेलं आहे पूर्ण. आणि मी एक्स्ट्रा इकडं जी बिंदी आहे त्यांची सिंदूर, त्याला मी लाल रंगाने ह्याच्याने केलेलं आहे. आणि जे जे असं लाल किंवा असे ब्राऊनचं आहे ना, त्याला मी करणार, कारण की त्याच्याने खूप भारी दिसतं, हायलाईट होऊन जातात भारी. आणि केसाने झालेलं आहे. आता आपण पूर्ण चेहऱ्याचं करू, मग त्यांचं साडीचं करू. पहिलं आपण पूर्ण चेहरा आहे ना त्यांचा, त्याला आपण दिस ह्याच्याने आपण याला पूर्ण शेडिंग करून टाकूया. चला लगेच करूया. सो गाईज, बघू शकता, ही वाली माझी ड्रॉइंग झालेली आहे. मी त्यांचे लिप्स पण केले आणि त्यांची ही वाली बिंदी दोघं पण करून टाकलं. हे लाल रंगाने आणि बॅकग्राऊंडला पण मी येलो कलर आणि येलो आणि ऑरेंज कलर मिक्स केलेला आहे. खूपच भारी दिसत आहे, बघू शकतात. आणि आपलं गळा आणि फेस तर एकदम कम्प्लीटच झालेला आहे, बघू शकतात, खूप भारी दिसतंय. आणि आपल्याला आता त्यांचे हात बघू शकतात. त्यांचे हात मला नाही जमले व्यवस्थित. त्यांचे हात आणि हे कमर आणि त्यांची ज्वेलरी जी एकदम अंडगुंडसारखी केलेली आहे, एकदम स्पीडमध्ये केली मी, तर ती व्यवस्थित नाही करू. त्याला पण व्यवस्थित करून पूर्ण ड्रॉइंग केल्यावर भेटतो. चलो गाईज, माझी ड्रॉइंग पूर्ण झालेली आहे, बघू शकतात. मी इकडं पण बॅकग्राऊंड दिलं आणि कमळचं आहे जे आपलं, त्याला मी थोडीशी शेडिंग देऊन स्केच पेननी हे केलं. मला खूपच भारी वाटतंय ड्रॉइंग. जेव्हा मी ड्रॉइंग काढायला गेलो तेव्हा मला वाटत नव्हतं यार ठीक बनन, पण मी ह्याच्यात खूप म्हणजे भारी डिटेलिंग वगैरे केली. म्हणून बोलतात लोक, मनाने केलेली गोष्ट खूप भारी निघते. आणि मी मनाने हे जे काही केलं आहे मनाने, त्याच्यामुळेच ड्रॉइंगमध्ये थोडा चेंज आला आहे. म्हणून तुम्ही जे पण करतात त्याच्यामध्ये थोडं आपल्या मनाने पण टाका. खूपच भारी ड्रॉइंग झालेली आहे. आजसाठी फक्त एवढंच. आज जास्त लॉंग व्हिडिओ नाही झाला आहे. पुढच्या वेळी की नाहीतर उद्या खूपच मोठा व्लॉग येणार, 7-8 मिनिटाचा व्लॉग येणार. तो वाला व्लॉग पण नक्कीच बघा. आणि हा वाला व्लॉग बघण्यासाठी खूपच थँक्यू. आणि मला सपोर्ट देण्यासाठी, तुम्ही माझे 70 सबस्क्रायबर्स कंप्लीट केले, याच्यासाठी खूपच धन्यवाद. आणि मी तुम्हाला सॉरी पण बोलतो, मी काल ब्लॉग नाही टाकला. मी ह्याच्या चक्करमध्ये काल ब्लॉग नाही टाकला, म्हणून सॉरी. आणि बाकी सगळे बघू शकतात तुम्ही, इतका सारा पसारा झालेला आहे. दिस इज आर्ट अँड दिस इज पसारा. असं झालेलं आहे. तर आजसाठी फक्त एवढंच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगला.
तर सर बाय.